नमस्कार, मी आहे शीतल आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा सिंपल हेअरस्टाईल शेअर करते आहे जे तुम्ही डेली लाईफमध्ये पण करू शकतात किंवा जर एखादं फंक्शन असेल त्यावेळेस सुद्धा करू शकतात। तर चला तर मग विदाउट टाइम वेस्टिंग करता आपण हा व्हिडिओ बघूया। पहिली जी हेअरस्टाईल आहे ती आहे फ्रंट पफ। आता मी माझे पूर्ण केस विंचरून घेतले आहे। तर सगळ्यात प्रथमतः मी पुढचे केस जे आहे ते विंचरणार आहे कारण की मला फ्रंट पफ करायचा आहे। आता तुम्ही बघू शकता काय अशा पद्धतीने मी थोडे पुढचे केस घेतले आहेत, पूर्ण घ्यायचे नाहीयेत। आणि जसं तुम्ही बघू शकता दोन बोटात मी ते केस जे आहे ते पकडलेले आहेत आणि मागचे जे केस आहेत ते राऊंड फोल्ड करायचे आहेत, बघू शकता तुम्ही। आणि तुम्हाला जेवढा मोठा पफ पाहिजे असेल किंवा छोटा पफ पाहिजे असेल तर तिथंच तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आता बघा मी थोडंसं असं छोटा आहे हा पफ, आणि जर मोठा पाहिजे असेल तर मोठा। मी आता मीडियम साईजमध्ये पफ काढते आणि क्लचर एक लावणार आहे आणि त्याच्या मागे जसं तुम्ही बघू शकता माझे केस आहेत तर ते एक ब्लॅक हेअर पिननी सेट करायचे आहे। सेकंड हेअरस्टाईल जी आहे ती साइड पफ हेअरस्टाईल आहे आणि मी इथं आता जास्त फ्रंट पफ नाही काढत आहे, तर एकदम सिंपल आणि सोपी हेअरस्टाईल आहे। तर जसं तुम्ही बघू शकता मी रेग्युलर पद्धतीचा भांग पाडलेला आहे आणि जे पुढचे केस आहेत एक बड घेतलेली आहे ती जस्ट ट्विस्ट करते आहे एकदम राऊंड राऊंड, आणि शेवटी जे आहे ती एक ब्लॅक पिन किंवा तुमच्याकडे जर छोटंसं क्लचर असेल तर ते तिथं लावायचं आहे। तिसरी हेअरस्टाईल जी आहे ती पण खूप सोपी आहे। आता तुम्ही बघू शकता मी फ्रंट साईडला पफ काढलेला आहे आणि मागचे जे केस आहे जसं तुम्ही हेअर पोनीटेल बांधतात तसे पूर्ण मागचे केस जे आहेत ते बांधून घ्यायचे आहे एकदम वरपर्यंत आणि चांगले विंचरायचे आहेत, बिलकुल गुंता वगैरे ठेवायचा नाही आहे। पोनी बांधते आता मी, एकदम रेग्युलर जी पोनी असते एकदम हाय पोनी बांधायची आहे, मीडियम पण नाही करायची आहे। नेक्स्ट आता तुम्ही बघू शकता जे केस आहेत तर आता मध्ये दोन पार्टिशन करायचं आहे एकदम मध्यभागी, आणि हे जे पूर्ण केस आहे ते पूर्ण आतमध्ये घालायचे आहेत। एवढी सोपी आणि इझी हेअरस्टाईल आहे ही। तर मी आज तुमच्यासोबत अशा सिंपल आणि सोप्या हेअरस्टाईल शेअर केल्या कारण की याची खूप रिक्वेस्ट होती तुम्ही लेडीज खूप दिवस झाले सांगत होते आणि ही हेअरस्टाईल तर खूप जणी विचारत होते की कशी करते काय करते। आणि हे हेअरस्टाईल जी आहे ना तर ह्याच्या खाली तुम्ही वेगवेगळे प्रकारचे जे फ्लॉवर्स मिळतात बाजारामध्ये ते सुद्धा लावू शकतात किंवा गुलाबाचे रोजेस वगैरे खूप काही म्हणजे तुम्ही यूज करू शकतात। तर आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एका ऑइलचं रिव्ह्यू। तर जसं तुम्ही बघू शकतात हे आहे नेचर श्युअरचं जॉंग तेल लीच ऑइल आणि हे ऑइल खूपच चांगलं आहे। जसं तुम्ही इथं पाहू शकता इथं लिहिलं आहे प्रिव्हेंट्स हेअर लॉस अँड हेअर फॉल। जर तुम्हाला हेअर फॉलचा प्रॉब्लेम आहे तर ते कमी करण्यास मदत करतं। प्रमोट्स फास्टर हेअर रिग्रोथ, म्हणजे तुमच्या हेअरची जी ग्रोथ आहे ती फास्ट होण्यास मदत करते। त्याचप्रमाणे फाईट्स डॅन्ड्रफ अँड इन्फेक्शन। तर तुम्हाला माहीतच असेल की डॅन्ड्रफ जर असेल ना तर ते एक इन्फेक्शन आहे, बुरशी असते, तर त्याच्यासाठी ते कमी करण्यास सुद्धा मदत करते हे ऑइल। प्रमोट स्काल्प अँड नरिशेस हेल्दी हेअर, म्हणजे तुमचे जे स्काल्प असतात तर ते हेल्दी ठेवण्यास मदत करते आहे। तर आता हे तुम्ही म्हणता जॉंग तेल म्हणजे लीच ऑइल काय, तर तुम्हाला जळू माहीत असेल तर हे जळूचं प्रक्रिया करून केलेलं ऑइल आहे आणि हे जे ऑइल आहे 100% नॅचरल आहे, खूप चांगलं ऑइल आहे। आणि ह्याची जी प्राइस आहे ती आहे 239। आणि हे बघा ऑइलिंग करताना कसं करायचं असतं की एकदम मुळापासून, असं नाही की हा बस 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 कसं पण लावायचं, एकदम मुळापर्यंत लावायचं आणि मसाज करायचं 15 ते 20 मिनिटं रात्रीच करायचं मोस्ट ऑफ द टाइम, म्हणजे मसाज हेड मसाज। आणि त्याच्यानंतर 6 ते 7 तास जे ऑइल आहे ते मुरायला पाहिजे तुमच्या स्काल्पमध्ये, आणि त्याच्यानंतर सकाळी तुम्ही तुमचा जो शॅम्पू असेल त्याने तुमचे जे केस आहे ते धुवून टाका।
आणि तुम्हाला एक सांगू, हे खूप वेगळं ऑइल आहे. तुम्हाला त्याची आतली बॉटल पण दाखवते. हे बघा, हे या पद्धतीने आहे, म्हणजे जसं तुम्ही बघू शकता. आणि खूप छान ऑइल आहे. मी पण हे यूज केलेलं आहे. याच्या आधी पण मी याचा रिव्ह्यू माझ्या दुसऱ्या चॅनलवर पण दिलेला आहे. तर मला खूप जणांनी सांगितलं की हे थोडंसं वेगळं ऑइल आहे आणि स्मेल पण रेग्युलर आहे. जास्त म्हणजे काही फ्रेग्रन्स तर नाहीच आहे, म्हणजे नाहीच आहे, बिलकुलच नाही आहे. म्हणजे असं जे ऑइल असतं ना, नॅचरल ऑइल, त्याचा कसा स्मेल येतो तसा ह्याचा स्मेल येतो. आणि तुम्हाला पण हे जर ऑइल परचेस करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही परचेस करू शकता. मी का बरं तुम्हाला सांगत असे, कारण की 100% नॅचरल आहे आणि प्राईस पण जास्त नाही. 239 प्राईस आहे, म्हणजे एकदम अफोर्डेबल आहे. आणि मेन म्हणजे आयुर्वेदिक आहे. तर तुम्ही बाहेरच्या देशात म्हणजे बाहेरच्या देशात जर पाहिलं असेल किंवा म्हणजे गुगलवर सर्च वगैरे केलं असेल तर जळू जे असतं तर त्याची थेरपी करतं. म्हणजे ज्यांना हेअर प्रॉब्लेम असेल, जसं काही काहींना टक्कल पडलेलं असतं किंवा हेअरची ग्रोथच होत नाही, तर त्याचं एक थेरपी असते. मी पण ते सर्च केलेलं आहे, म्हणून हे ऑइल खूप चांगलं आहे. तर मी परत सांगते की हे जर ऑइल तुम्हाला परचेस करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर तिथून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. तर चला, आता मी तुम्हाला भेटते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चल बाय.